आणि मुंबईच्या टिळक नगरमधनं जप्त करण्यात आलेली 10 कोटींची रक्कम ही वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेची असून एका ब्रांचमधनं ती दुसऱ्या ब्रांचमध्ये नेली जात होती। या रकमेचा पूर्ण हिशेब आहे अशी माहिती खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली आहे। काल रात्री मुंबईच्या टिळक नगरमधनं 10 कोटी 10 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली। बँक मॅनेजर आणि इतर दोघे जण ही रक्कम गाडीमधनं नेत होते आणि त्यावेळी ही कारवाई करण्यात आली। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि खासदार प्रीतम मुंडे या वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका आहेत। दरम्यान आज या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे। जप्त रोकड आणि बँकेचे तपशील पडताळून पाहिले जातील। तर खासदार आणि वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका प्रीतम मुंडे यांनी या संदर्भात काय म्हटले आपण पाहूया। काल कॅश सापडली घाटकोपरमध्ये ही खरी गोष्ट आहे। ती एका ब्रांचकडून दुसऱ्या ब्रांचकडे जाणारी ती अमाऊंट होती आणि त्याच्यात अनअकाउंटेड काहीही सापडलेलं नाही आहे। त्याच्यासोबतचे अकाउंट्स पण होते जे ज्या अधिकाऱ्यांनी ती कॅश जप्त केली त्यांनी पण ते अकाउंट्स चेक केलेले आहेत आणि तसं जर काही वावगं वाटलं असतं तर मला वाटतं त्याच्यावर तात्काळ ॲक्शन झाली असती। तसं टेक्निकली डिरेक्टर्सचा या डे टू डे बँकेच्या व्यवहारांशी संबंध नसतो काही। बँकेचा टर्नओव्हर मोठा आहे, ती 900 कोटीच्या ठेवी असणारी बँक आहे। तर त्या जर पार्श्वभूमीवर तुम्ही बघितलं तर ती अमाऊंट इतकी मोठी तुम्हाला वाटणार नाही।